श्रोते हो नमस्कार। मी आपणाला मंगळवारी येणारा जो गुढीपाडवा आहे 9 एप्रिल 2024 रोजी त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे। सुरुवातीला आपण 1-2 मिनिटं गणपतीचं स्मरण करूया, भजन करूया। तर येणारा गुढीपाडवा तो 9 एप्रिल 2024 रोजी मंगळवारी येत आहे। आणि या दिवशी सकाळी 7:33 रेवती नक्षत्र आहे। हा कल्याण योग आहे। तिथून पुढे रात्रंदिवस अश्विनी नक्षत्र आहे आणि तो राजयोग आहे। परंतु वैद्युत योग दुपारी 2:19 आहे, तो अशुभ आहे। या दिवशी मंगळवार आणि अश्विनी नक्षत्र असल्यानं वाहन खरेदी करू नये। बऱ्याच जणांनी मला फोन केला की वाहन खरेदीसाठी म्हणून, तर या दिवशी वाहन खरेदी करू नका, कारण मंगळवार आणि शनिवार वाहन खरेदीसाठी योग्य नाही, म्हणून वाहन खरेदी करू नये। दुसरी गोष्ट, हे अश्विनी नक्षत्र जे आहे ते त्यासाठी योग्य नाही। आता या दिवशी कोणतं कार्य करायला चालतं? या दिवशी देवता स्थापन करायला चालते, कान टोचायला चालतं, बाळंतीने देवाला जायला चालू शकतं, नवीन मुलांसाठी लहान मुलांना अन्नप्राशनासाठी चालू शकतं, जावळ काढणे चालू शकतं, दागिने नवीन खरेदी करायचं असेल तरी चालू शकतं, नवीन कपडे खरेदी करायचे असल्यास किंवा दुकान चालवायचं असेल तरी हा कालखंड योग्य आहे। परंतु दुपारी 2:19 वैद्युत योग असल्यानं 2:30 म्हणजे 2:30 वाजल्यानंतर ही कामं काय करावीत, करायला हरकत नाही। काय समजा आपल्याला खरेदी करायचं असेल किंवा दुकान चालू करायचं असेल तर दुपारी 2:30 नंतर चालू करावं। बऱ्याच जणांनी मला फोन केल्यामुळे मी हा खुलासा केलेला आहे। तेव्हा काही जण म्हणले की या दिवशी आम्ही वास्तुशांती केली तर चालते का? तर या चैत्र महिन्यामध्ये चालत नाही। कोण म्हणले पायाभरणी चालते का? पायाभरणी सुद्धा चालत नाही। तेव्हा मी सांगितलेल्या गोष्टी ज्या आहेत या तुम्ही करू शकता। आपण एवढ्यावर थांबूया। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।